गेल्या 8 वर्षांपासून प्रभाग क्रमांक 11चं नेतृत्व करणारे माजी प्रभाग सभापती योगेश शेवरे हे पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरले असून यंदा मात्र त्यांच्या पत्नी मानसी योगेश शेवरे या प्रभाग क्रमांक 11 ब मधून अनुसूचित जाती गटातून भाजपच्या वतीनं इच्छुक असून मंगळवारी सातपूर कॉलनी दक्षिणमुखी साईबाबा मंदिर या ठिकाणाहून आमदार सीमा हिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला। यावेळी आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते साईबाबांच्या चरणी प्रचारपत्रक ठेवण्यात आलं। त्याचबरोबर साईबाबांची आरती करण्यात आली। आमदार हिरे यांच्या उपस्थितीमध्ये भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रभाग 11तील इच्छुक उमेदवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं। ही कार्यकर्त्यांची निवडणूक असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नाशिक मनपावर भाजपचाच महापौर बसेल असा विश्वास यावेळी आमदार हिरे यांनी व्यक्त केला। प्रभाग क्रमांक 11च्या प्रचाराचा आणि मानसी शेवरे यांच्या पत्रकाचं इथे शुभारंभ सुरुवात करण्यात आलेली आहे। त्याकरता आज सर्व पदाधिकारी सातपूरमधले मंडल अध्यक्ष असतील, आमचे सर्व इथले पदाधिकारी असतील, सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। गेल्या 3 ते 3.5 वर्षापासून नाशिक महानगरपालिकेवर प्रशासकीय राजवट होती आणि खऱ्या अर्थाने आता ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। ही निवडणूक 15 जानेवारीला होत असताना प्रत्येक प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचे मोठ्या संख्येने आज उमेदवार आहेत इच्छुक। त्याचबरोबर आताच महानगरपालिकेचा निकाल लागला, तिथे सुद्धा भारतीय जनता पार्टीचे 75% उमेदवार हे निवडून आलेले आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी हा मोठा भाऊ किंवा त्यांची ताकद किती आहे ही आता आपल्याला या निवडणुकांमध्ये दिसलेली आहे। या मतदानामध्ये भारतीय जनता पार्टीसाठी जो मतदान झालं त्याचा स्ट्राईक रेट हा सगळ्या पक्षांपेक्षा जास्त हा भारतीय जनता पार्टीकडे होता आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे आज इच्छुक उमेदवार आहेत। आज 11 प्रभागमध्ये सुरुवात करत असताना आमचे सर्व इच्छुक उमेदवार सुद्धा उपस्थित आहेत। प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या वेळेला लोकांकडनं चांगला प्रतिसाद मिळतो, चांगलं ऐकायला मिळतं, कोण आहेत, त्याचबरोबर आदरणीय नरेंद्रजी मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेलं विकासाचं काम, त्यांनी मिळवलेलं प्रत्येकाच्या हृदयस्थान आणि त्यामुळे आज आपण प्रत्येक निवडणुकीतला निकाल बघतो। नक्कीच मला खात्री आहे की येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचा महापौर हा बसल्याशिवाय राहणार नाही। भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा भगवा हा या महानगरपालिकेत फडकणार आहे हे मी अगदी खात्रीशीर सांगते, 100% सांगते आणि त्यामुळे आमचे सर्व उमेदवार जिथे जिथे आपले सातपूरमध्ये सगळे उमेदवार आहेत ते मोठ्या मताधिक्याने निवडून येतील यात कुठलीही शंका नाही। प्रभाग क्रमांक 11 मध्ये दरम्यान अनेक विकास कामं योगेश शेवरे यांच्या माध्यमामधून केले असून येणाऱ्या काळात राहिलेली विकास कामं पूर्ण करायची असल्यानं प्रभागातील नागरिक पुन्हा एकदा संधी देतील असा विश्वास प्रभाग क्रमांक 11-2 मधून इच्छुक असलेल्या मानसी योगेश शेवरे यांनी व्यक्त केला। मी इच्छुक उमेदवार मानसी योगेश शेवरे, माझे पती योगेश किरण शेवरे आणि माझ्या पतीने जे काही कामं केले असतील ती पावती आम्हाला भेटलेलीच आहे, पण आम्ही याच्या पुढे जे कार्य करणार आहे त्याची पावती पण आम्ही नक्की देऊ। इच्छुक उमेदवारांबाबत यावेळी आमदार हिरे यांनी स्वतः मतदारांशी गाठीभेटी घेऊन नागरिकांशी संवाद साधत उमेदवारांनी मतदारांचे आशीर्वाद घेतले। गेल्या 8 वर्षांमध्ये प्रशासकीय अधिकारी आणि कोरोनामुळे काम करायला संधी मिळाली नसली तरीही नागरिकांशी संवाद साधल्यानं एक प्रभागातील जनतेशी नाळ जुळलेली असून याचाच फायदा येणाऱ्या निवडणुकीत होणार असून 16 जानेवारीला साईबाबा मंदिर या ठिकाणाहूनच विजय मिरवणुकीचा निर्धार माजी सभापती योगेश शेवरे यांनी व्यक्त केला। आज सौ मानसी योगेश किरण शेवरे हिचा माझ्या पत्नीचा सातपूर कॉलनी साईबाबा मंदिर जिथून प्रभाग 11 ची सुरुवात होते तिथे आपल्या नाशिक पश्चिम मतदारसंघातील कार्यसम्राट आमदार सौ सीमाताई महेशभाऊ हिरे यांच्या उपस्थितीत तसेच सातपूर मंडल अध्यक्ष नारायणभाऊ जाधव तसेच गौरवभाऊ बोडके, रविभाऊ जोशी तसेच बाळासाहेब निगळ तसेच बाळाभाऊ गवळी, संजयभाऊ राऊत या सर्वांच्या आणि सर्व नागरिक येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते। खरं तर
मलाच नव्हे तर अनेक सर्वच नगरसेवकांना फक्त आम्हाला 2च वर्ष काम करायला भेटलेले आहे. त्यामध्ये काही अधिकारी आले, त्याच्यामुळे 1 वर्ष आम्हाला निधी काही भेटला नाही. तसंच कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव 2 वर्ष, आणि त्यामुळे अशा याच्यात का मलासुद्धा, मी याच्यात नवीन होतो तरीसुद्धा जेवढं जमलं तेवढं मी काम केलं. नागरिकांची एकदम त्यांची आणि माझी एक नाव जोडलेली आहे. आणि नक्कीच येत्या 15 तारखेला सर्वांच्या आशीर्वादाने सौ मानसी योगेश शेवरे हिला जर आता तर इच्छुक उमेदवार आहे, जर पक्षातर्फे अधिकृत उमेदवारी जर दिली तर नक्कीच निवडून येईल अशी सर्व नागरिकांची इच्छा आहे. त्यांचा आशीर्वाद सर्वांच्या पाठीशी आहे. आणि नक्कीच सर्व खूप छान, खूप मोठ्या संख्येने ते सर्व नागरिक आले, माझ्या माता भगिनी आल्या, त्यांचं मी मनापासून आभार मानतो. आणि नक्कीच आपण आमच्या सोबत आहात. आणि नक्कीच 16 तारखेलाही या मंदिराच्या इथून आपण नक्कीच विजयी मिरवणूक आपण काढू अशी साई चरणी मी प्रार्थना करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय आदिवासी. नाशिक पश्चिमचे आमदार सीमा हिरे, मंडलाध्यक्ष नारायण जाधव, माजी सभापती योगेश शेवरे, रवींद्र जोशी, संजय राऊत, किरण पाटोळे, बाळाने, गौरव बोडके, शुभम चिखले, निलेश जोशी, लोकेश गवळी, प्रकाश निगळे, रवी काळे, संदीप काळे, शांताराम चव्हाण, वंदन मोरे यांसह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, सातपूर.